सांभाळून पायसा टाकतायत. राम राम मंडळी, मी आपलाच अनमोल जगन. आज तुम्हाला नवीन एखाद्या ठिकाणाची ओळख करून देतो. चला. ब्रह्मगिरी ट्रेकिंग कोणाचा प्रवास लय दिवसांनी केला, जवळजवळ बऱ्याच वर्षांनी म्हटलं तरी चालतंय. आपण आलेलो त्र्यंबकेश्वरला. आतमधून काय दर्शन होणं शक्य नाही, तेव्हा ब्रह्मगिरीला जाण्याचा प्लॅन असल्यामुळे इथूनच आपलं देवाला हात जोडून आपण निघतोय पुढच्या स्थानाला. इकडे ब्रह्मगिरी. बम बम बोले, बम बम बोले. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आपल्याला देवांच्या पूजेसाठी भेटून जातील इथे. आज तो जलकुंड त्र्यंबकेश्वरचा प्रसिद्ध. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड हे गोदावरी नदीचे उगमस्थान मानलं जातं आणि अत्यंत पवित्र तीर्थ मानलं जातं. हे ब्रह्मगिरी पर्वतावरून लुप्त झालेली गोदावरी या ठिकाणी प्रकट झाली अशी पौराणिक कथा आहे. कुंभमेळ्याच्या वेळी ऋषीमुनी येथे शाही स्नान करतात. याचं महात्म्य थोर असल्यामुळे इथं थोरा मोठ्यांचे पाय धुतले जातात आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. आज आपण आलो होतो निवृत्ती महाराजांच्या समाधीवर त्र्यंबकेश्वर. कसं आहे मग मंदिराचं बांधकाम? जबरदस्त ना. इकडे हरिकीर्तनासाठी सभा मंडप आहे भला मोठा. काही जण आताच हरिकीर्तन करून चाललेले. परिसर खूप मोठा झालेला आहे बनवलेला इथे. पदरात 2 घास पाडून ब्रह्मगिरी चढण्यास सुरुवात करायची. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट पार्ट.